साहेब आलं ना डायरेक्ट घोषणा करा, डायरेक्ट घोषणा करायला सुरुवात करा. साहेबांसाठी जीव जळतं माझा. साहेबांना दुःख झालं ना, वेदना मला होता. हो खरंच, आमचे हे साहेबांचं लय मोठं बघतात. तिथं साहेबांना जुलाब लागला ना, तिथं यांनाच आगवण लागते. काही इज्जत घालवताय. घरातल्या गोष्टी कशाला बाहेर आणतोय? घरच्या गोष्टी अजून मी सांगितलं कुठं? घरातल्या संडासापासून ते मोरीपर्यंत नुसतं साहेबांचे फोटो लावून ठेवलेत ना. आंघोळीला जाताना काय सांगू, तिकडं पण फोटो लावून ठेवलात. लाज वाटते आंघोळ करायला पण. अरे मग नको करू आंघोळ. कुणी सांगले तुला आंघोळ करायला? साहेबांची गाडी आली ना, डायरेक्ट घोषणा चालू करा, डायरेक्ट घोषणा चालू करा. साहेबांची गाडी आली वाटतं. दमदार चांगले दमदार मशीला. लय दिलदार माणूस, लय पैसे देणारा माणूस. साहेब तुम्ही इथं नाही येत साहेब. तुम्ही इथं नाही साहेब. तुम्ही माझ्या समोरच नाही साहेब. अरे देवा, अंध बिंद झालं का काय तुम्ही? समोरच तर आहेत ते उभे. तुम्ही माझ्या इथं येत साहेब. तुम्ही माझ्या हृदयाने आहे साहेब. मी काही करू शकतो पक्षासाठी साहेब. हे बघा माळी, मला सांगा, आपले जेवढे कार्यकर्ते आहेत, चांगली माणसं, त्यांच्यावर सगळ्या गोष्टी पोहोचल्या का? म्हणजे आपले ब्रोशर्स म्हणा, झेंडे म्हणा, इतर सगळ्या गोष्टी पोहोचल्यात का? सगळं झालंय. सगळी मार्केटिंग केली मी. अख्खा गाव तुम्हाला वोट देईल. फक्त काल्या म्हशीला वोट देईल. बरोबर. आता काय करायचं? आता आपण जाऊ गावात, जाऊ जरा प्रत्येकाचं एकदम मतभेद मागू जरा. चालेल चला सगळे जण चला. म्हणजे कशी तुम्ही जरा एक ग्रेट भेट घेतली की कसं लोकांना पण जरा की येते बाबा 5 वर्षांनी का होईना येते बघायला. कळलं मला कळलं. तर तेवढं चला वेळ नका. चला साहेब चालत नको, ऊन लय. काय म्हणताय? जरा स्किन टॅन होते माझी. तुमच्यासारखी होईल नाही तर. चला म्हणजे तुम्हाला शोभतं का असं चालत कसं पाठवायचं? पहिले इथून आतमध्ये चालत जाऊ आपण, तिथून हे करू. चला आहे. साहेब या साहेब, ही जागा आठवली का साहेब? अरे माळी, मला इथे का आणलंय? साहेब तुम्हाला आठवतं साहेब, 2 वर्ष आधी तुम्ही आपल्या गावात आलो होतं. हा, सार्वजनिक शौचालयाचं तुम्हीच रिबिन कापून उद्घाटन केलं होतं. अरे हो हो हो. आता तुम्ही बोलाल ही काय घाण झाली ना दाखवायला आणले. पण साहेब याचा अर्थ वेगळा आहे. विषय कसा आहे माहितीये का? आता एक शाळेतला पोरगा आहे. हा, एका शाळेतल्या पोराचं पुस्तक एकदम कोरं आहे, नवीन काय सगळं एकदम प्युअर नवीन आहे. का तर त्याने अभ्यास नाही केला म्हणून त्याचं पुस्तक स्वच्छ आणि नवीन कोरं आहे. पण जी पोरं अभ्यास करतात त्यांची पुस्तक कशी होतात? तुटलेली, पाटलेली, खराब झालेली. तसे संडासची हालत केली गावांनी. तुम्ही बांधलेल्या संडासचा एवढा वापर केला, एवढा जीवापाड प्रेम दिला त्या संडासला, खराब करून ठेवली. आणि अजूनपर्यंत मला नाही आले तरी पण मी येऊन बघते की साहेबांनी बांधलेली गोष्ट आहे. माझा प्रेम आहे आपल्या पक्षावर, माझा प्रेम आहे तुमच्यावर साहेब, म्हणून मी येऊन बघते. चप्पल सांगतो साहेब, एवढा भारी काम केला तुम्ही, एवढा भारी काम केला म्हणजे आई चप्पल साहेब. लई एक फोटो घेऊया. हे पोरा एक फोटो घ्या. नाही घ्या, एक फोटो घ्या साहेब, एक फोटो घ्या साहेब, एक फोटो घ्या साहेब. साहेब तुम्ही एक नंबर काम केलेलं आहे गावासाठी. एक फोटो घ्या, एक पोरा फोटो घ्या. जाऊन यायचं आहे का तुम्हाला? नाही, चला प्रचार करायचा. तुम्हीच बांधले. चला प्रचार करायचा. प्रचार करायचा. अरे कप नाही बशीला, म्हशीला कप नाही बशीला, फक्त म्हशीला, एकच आमदार. दमदार. अहो आजी, तुम्ही या भर उन्हात डोक्यावर हंडा घेऊन कुठे चाललात?
अहो आपण सरकारी तिजोरीतून एवढा तुम्हाला नळाची योजना आणली त्याचा तुम्ही फायदा का करून घेत आम्हाला नाही? पाणीच नाही तर आम्ही काय करू? हा आम्हाला पाणीच नाही, आम्ही वावरी जाऊन पाणी आणतो. एक मिनिट माळी माळी इकडे. अरे काय आहे या? अरे 50 लाखाची योजना मंजूर केली पाण्यासाठी, ते 50 लाख गेले कुठे? ते 50 लाख तुम्ही घरासाठी आणलेले ते निधीचे होते का? काम साहेब एक काम करा, काय हीच ती वेळ, हा हाच तो क्षण. हो मतदारांना जाणीव करून द्या कसली? की आपला नेता मतदारांचा ओझा डोक्यावर वाहून न्यायला सक्षम आहे. हा तो अंडा घ्या, तुमच्या नारळावर ठेवा, हा? डोक्यावर ठेवा. हा काय विचार करता? घ्यायलाच पाहिजे. आजी आपला नेता आला, आता टेन्शनचं काम नाही. 5 वर्ष कुठे होतं? हा, 5 वर्ष होता. अंडा घेतले तुम्ही? चला चला आजी आजी चला. तुमचं ओझं व्हायला मी फोटो काढतो या. बघा आता तुमचं वजन मी उचललंय, घाबरू नका. हा? सगळ्यात दमदार, सगळ्यात दमदार या गावचं सगळं मत तुम्हालाच आहे, तुम्ही हा. टेन्शन घेऊ हा, नका. आली. तुम्ही चांगलं काम करताय हा, हे. हा. माझ्या डोक्यावर ओझं दिलंय, चांगलं काम करताय. हो, हा हा चला. शेवटी नेत्याचं कामच आहे तो. कप नाही बशीला, मत फक्त म्हशीला, कप नाही बशीला, मत फक्त म्हशीला. एकच आमदार, सगळ्यात दमदार, एकच आमदार, सगळ्यात दमदार, एकच आमदार. सगळ्यात दमदार. कप नाही बशीला, मत फक्त म्हशीला. एकच आमदार. भाऊ मत द्या, मत देऊ? मत द्या बोललो. काय केलं का तुम्ही मत द्यायला? गावात रस्ते बघा किती खराब आहेत. आता तिकडे दुबईला बघा रस्ते किती भारी आहेत, किती मोठे मोठे टावर आहेत. लंडनला बघा गुलाबी हवा आहे. इथं काय? तुमचा बापूच गेला तर गुलाबी हवा खायला लंडनला, का तुमची आईच गेलती दुबईला बिल्डिंगा मोताला. तुम्हाला मतच नाही देणार आता. अरे दादा तुम्ही असा कसं बोलता? आपल्या लोकांनी आपल्याला सपोर्ट नाही केलं तर कोण करणार दादा? आपलीच लोक सपोर्ट करणार ना. आपलीच लोकांनी सपोर्ट. तुम्हालाच मत देणार, तुम्हालाच मत देणार. एकच आमदार, अरे एकच आमदार. मत फक्त बशीला, मत नाही बशीला, एकच आमदार, एकच आमदार, एकच आमदार, एकच आमदार. साहेब ही वरची वली आहे. तुम्ही थांबा, तुम्हाला नाहीत मत मागता, आता मी जाते मत मागायला. ताई कोण आहे ग? या ना जरा बाहेर या. आल्या? मत मागायला आलो तर मी तुमच्याकडे. हो का? हो. बघा आपल्या गावात आमदार आलेत मत मागण्यासाठी. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही तक्रार असेल तर मला सांगा, मी तुमचे प्रश्न सोडवते. मत मागायला आले का? काय ग भवाने, त्या दिवशी एक हंडा घेऊन आलेली, पाणी नव्हता घरात, नळाला पाणी नव्हतं आला तर तुम्ही एक हंडा नाही दिला मला. तेव्हा कशी भाव खात होती. तुमच्या गाड्यांना पाणी मारायला बरोबर, तुमच्या झाडांना पाणी मारायला बरोबर तुम्हाला पाणी असते. एक हंडा पाण्याचं पाणी नाही दिला तुम्ही आम्हाला आणि मत मागायला आले. तुला मत देऊ का मी तुला आता? हा चला निघालं, चालतं व्हा इथून. कोण आलेत मला नाही माहिती, आमदार बिमदार. आम्ही नाही कोणाला मत बित देत. ताई जाऊ दे, आम्हाला माफ करा, चला दुसरीकडे कर मागो मत. हा जा जा. साहेब तुमच्यासाठी प्रचार सभा आयोजित केली मी. सगळं बॅनर बिनर सगळं केला, सगळं बॅनर बिनर सगळं बॅनर पण बनवलं मी तुमच्यासाठी. तुम्ही फक्त बघा, फक्त सगळं मी आयोजित, एवढा भारी आयोजन केलं ना साहेब, एक नंबर. अरे का बसा, इलेक्शनचा रिझल्ट लागू दे साहेब, सगळ्यांना पाडतील. हा वोट द्या म्हशीला. एकच आमदार. तर मंडळी, आपल्या गावामध्ये आमदार साहेब, दमदार आमदार यांचं आगमन झालेलं आहे. यांनी आपल्या गावासाठी किती विकास केलेले आहेत, खूप चांगले विकास केलेले आहेत. गावचे रस्ते चांगले केलेले आहेत, खूप म्हणजे गोरगरिबांना मदत पण केलेली आहे. आणि त्याच्या साईडला माले साहेब आपल्या गावचे सरपंच ते सुद्धा बसलेले आहेत. त्यांच्या हस्ते त्यांचं स्वागत संपन्न होत आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येतोय. टाळ्या वाजवा. पक्षासाठी साहेब मी लय घासले, लय कष्ट केले मी पक्षासाठी, कारण आपला पक्ष जिंकलाच पाहिजे ना साहेब. जिंकलाच पाहिजे. आणि ही पोरा बॅनर छापायला गेली ती,
मी बोललो नका जाऊ, कारण मी जाईल. कारण आपल्या पक्षाचं काम आहे ना, सगळं शब्द ना शब्द, कलर पॅलेट सगळं माझे आहे. शाबास. कारण पक्षासाठी कर्तव्य आहे आपला. हा, कार्यकर्ते आम्ही. तुम्ही एकदा वाचा, फक्त नजर फिरवा, कसला भारी आहे. बरोबर, तू बोलतोस म्हणून वाचतो, पण अगोदर पाणी पितो. हा, प्या प्या पाणी प्या. काल्या म्हशीला अरे हात का ठेवलाय, मला वाचू दे. आवा येते साहेब, तो हवेली उडते तुमच्या तोंडाला लागेल म्हणून मी असं हात धरले. काय काल्या म्हशीला मत द्या. हा, काल्या म्हशीला मत द्या. आपली निशाणी कुठली आहे? तुला मत देऊ? अरे टायपिंग मिस्टेक झाली. टायपिंग मिस्टेक आहे. काय सगळं व्यवस्थित ना? सगळं व्यवस्थित साहेब. साहेब काय पण बोला, आपल्या काल्या म्हशीचा चिन्ह एक नंबर आहे. सगळ्यांपेक्षा एकदम डिफरंट आहे. तुला कसंच उचला. ही मोठी गंमतच झाली. एकदा काय झालं, मी केन्स विचारण्यासाठी असा आरशासमोर आलो. अच्छा, म्हणजे आरशात स्वतःला बघून सगळं. असं नाही रे, म्हणजे आरशात मला मागे म्हैस दिसली म्हणून म्हशी चिन्ह घेतलं. अच्छा, 2 म्हशी होत्या का आरशात? घ्याचला पटकन. मनाने आणि शरीराने मोठे असे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आलेले आहेत. यांना मी 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. एकच आमदार. ही जमवलेली गर्दी, ही पैसे तर विकत घेऊन आलेली गर्दी नाही आहे, तर माझ्या माणुसकीमुळे आलेली गर्दी आहे. आणि ही गर्दीच ही माझी खरी संपत्ती आहे. इथे जमलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू आणि भगिनींनो, तर भावी सरपंच सांगितलं आपल्या गावात संडास नाही आहेत. तुम्ही गावात येऊन संडास केला, म्हणजे जाऊन सलोप शौचालय बांधली, संडास बांधली आणि मंत्रालयात जाऊन संडासासाठी निधी उपलब्ध करून घेतला. या तुमच्या गावात संडास आणण्यासाठी मी आमरण पोषण केलं आहे. मी बिना इथं प्रचार चाललाय, इथं आगायला बसले. तुमच्या गावात मी संडास बांधून दिलेली आहे. तर संडासाचा सगळ्यांनी वापर केला पाहिजे. एकच आमदार. सगळ्यांचे आमदार. याच्याहून जास्त गर्दी तर आपल्या साखरपुड्याला होती. एकच आमदार. सगळ्यांचे आमदार. एकच आमदार. सगळ्यांचे आमदार. साहेब एवढा भारी भाषण केला ना तुम्ही, एवढा भारी केला ना, या अंगावर काटा आला माझ्या पूर्ण. गर्दी तरी जमवायची, लोकांना जमा तरी करायची. अहो साहेब, तुम्ही काला टेन्शन घेता. आता लोक आलशी झाल्यान. आता एवढ्या उन्हापाऱ्याचे लोक येत नाही. मग लोक डिजिटल झाल्यान. हे काय असतं? आता लोक घरी युट्यूबवर लाईव्ह बघतात. लग्न, हल्दी, मॅची बिची सगळे लाईव्ह असतात युट्यूबवर. हो का? आपलं हे फंक्शन पण लाईव्ह होता. अख्खा प्रचाराचा कार्यक्रम लाईव्ह ठेवला होता मी. दाखवू ग. हे बघा, 1,500 व्ह्यूज आले. हो. कमेंट बघा 260. वाचा. पहिली कमेंट वाचतो. वाचा. अरे या टाकलेला कोण मत देईल? नालायक भिकपांग्या, त्या घरी कोण ऐक नाही. साहेबाला बोलाल तू. साहेब तुम्ही टेन्शन करू नका, याच्या घरी जाऊन मारी याला. पण यो हेटर आहे साहेब. हेटर लोक असतात, ज्याच्यावर प्रेम करतात त्याला हेट करणारी लोक पण असतात. हा, मी पुढची कमेंट वाचतो साहेब. नको राहू दे आता. मी पुढची चांगली कमेंट आहे, मी वाचतो. अरे यो काल्या उन्हात पण दिसत नाही. कुत्र्या, भिकपांग्या, कसे बोलतात बघा. हा, कशी बोलतात बघा. गावात लोक किती नालायक झाले. गावातले लोक असू दे. लाज आहे का या लोकांना? साहेबांना बोलतात. आता राहू दे, आता नको वाचू. मी तिसरी कमेंट वाचतो. नको वाचू. अरे आपण स्टेजवर आहोत ना, कशाला वाचतो वगत? काही हरकत नाही, काही हरकत नाही. तरी बरी झाली लोक जास्त आली नाही. नाही तर भरपूर लोकांसमोर इज्जत गेली असती तुमची. मला काय इज्जत काढला बोलू इकडं? नाही साहेब, मला लई इज्जत आहे. फक्त देत नाही. हो. लोका मी देतोय ना. बरं, पुढची काय व्यवस्था? परत जायचं भीक मागायला, मत मागायला. काय करताय ते? चला निघतो मी आता. अख्ख्या गावाला प्रचारासाठी बोलवला होता, तरी गावातला एक माणूस पण नाही आला. कप नाही बशीला. मत द्या म्हशीला. कप नाही बशीला. मत द्या म्हशीला. अरे गप बसा.
कसले नारे देता तुम्ही? तुम्हाला प्रचारसभेसाठी सारी लोक गोळा करता आली नाही, नारे येत आहे का? मत द्या म्हशीला करून, सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या. मला वाटत नाही लोक मला मत देतील करून. आता लोक फक्त यालाच वोट देतील. सीएनजी ला? लोक सीएनजी ला काला वोट देतील? अरे तुला सीएनजी दिसते काय? हे दिसत नाही, हे पैसे ह्याला. एवढे पैसे कशाला खर्च करता साहेब? माळे, एकदा निवडून आलो ना की याच्या 4 पट पैसे कमवेन मी. फक्त लोकांना कळू दे नकोस हे पैसे मी दिलेत करून. साहेब तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, मतदारांना पण संबंध नाही, तुम्ही पैसे दिले. अरे बाबा मतदारांना कळू दे, मला वोट कसं मिळेल? घरान लोक किती आहे, मत किती आहे? 4. एक, 2, 3, 4. काल्या म्हशीला मत द्या. बाबा काय दिसत नाही तर. मोठी मामी, काल्या म्हशीला मत द्या. पैसे करा. कॅशर कुठे आहे? अरे कॅशर कुठे आहे? मोठी मामी, किती लोक आहेत घरात? 5. मोठी मामी, घरात 5 लोक आहेत का? हा, तुमचे कुठे खिशातले पैसे जातात? पैसे द्यायच्या टायमाला 5 लोक, हा, नेहमीच्या टायमाला 3 लोक. तुमच्या खिशातले कुठे ती खोटी बोलतोय मोठी मामी. मग काय करणार? तुम्ही काय मोजून आम्हाला 4 काय लोक, देणार? मोजून 4 लोक होती तुमच्या घरात. तुमच्या म्हातारीला तुम्ही अक्कलली, हा, आता राहतान 3 लोक, हा, न बोलताना 5 लोक. तुम्ही कुठे पैसे नंतर कुठे येणार? तुमची लाचार झालं आणि पैशासाठी. आम्हाला तिथं हिशोब द्यायला लागतं लोकांना. हा, माहिती आम्हाला? तिथं साहेबांना सांगायला लागते. त्या जनगणनेचे रिपोर्ट काउंट होतात, त्याच्यानं समजतं का घरात किती लोक आहेत. ना आमच्यावर उलट प्रश्न करतील ना, या घरात 5 लोक नव्हती तरी 5 नोट टाकायला दिला. घे, कोणी बघितले? 1, तुम्ही किती पैसे देणार 2, ते? 3. मोठी मामी, आजकाल विश्वास नाही राहिला कुंच्यावर. पैशाच्या बाबतीत कुंच्यावर ठेवावा पण नाही विश्वास. चाल र मोठी मामी, पक्की खोटी आहे खोटी. पैसे दिसले का डोलं फिरतात लोकांचं. म्हातारी, काल्या म्हशीला मत द्या. पैसे जाणतो मी. उद्या मतदानाला काल्या म्हशीलाच मत द्यायचा. पहिले पाण्याची सोय करा. भांडी धुवायला नाही पाणी, कपडे धुवायला नाही पाणी, कशालाच नाही पाणी. अरे पाणी कला पाहिजे तुम्हाला? हा, पाणी नाही तर काय करायचं? अरे पाणी कला पाहिजे? मग पाणीच पाहिजे आम्हाला. पाण्याने लोक मरतात माहितीये का? तिथं टायटॅनिक मध्ये एवढा पाणी होता, सगळे पाण्याने लोक डुबून मेली. हे पाणी लई घातक आहे. घरात किती लोक आहेत? 5 जण. 5 जण. 2, 3, 4, 5. उद्या काल्या म्हशीला मत द्या. चला. दुसरा घर. आता किती राहिलंय? फक्त एक घर राहिलं शेवटचं, बाकी सगळं वाटलंय. आता मत आपल्याला भेटेल. अरे काल्या म्हशीच्या बघा आहे का विषय? काली म्हैस, काली म्हैस. ए काली म्हैस कोणाला बोलायला रे? तू काला रेडा. वहिनी, आपला चिन्ह काली म्हैस. पैसे वाटायला आले. अच्छा. भाऊ एवढ्या रात्रीचे कुठे चालले तुम्ही बॅग घेऊन? कॉलेजला?
पोलीस आले काय रे, लोकशाहीची हत्या करतोस? हा, आचारसंहितेचा भंग करतोस, मत विकत घेतो काय तू? साहेब वरतीचा रिस्पेक्ट आहे म्हणून गप्प आहे. साहेबाला फोन केला ना, आत्ताच्या आत्ता एका सेकंदाला तुमची वर्दी उतरल. कोण साहेब आहे? कर त्याला फोन. फोन दे रे, फोन दे. हॅलो. हां साहेब, हा थोडा मॅटर झाला आहे. ते पैसे वाटत होतो, तर आपल्या इलेक्शनचे पैसे वाटत होतो, तर ते आले पोलीस पकडले जरा. हां, आखी बॅग पकडले. आई यांची जरा बदली करून टाका साहेब. जरा दाखवूया ना, कुठं बदली पाहिजे तुम्हाला? हां, शिमला बदली कुठं? दिल्लीला पाठवू? हो, पाठवू. बघतो त्याला, पहिले बोलव. त्याला बोलाव इकडे पहिला. साहेब या जरा दाखवूया ना. हॅलो. हा साहेब कुठं पोचलं? लवकर या, पोलीस पण थांबल्या. या. हां, कुठे आले साहेब तुमचे? हे इथं नाक्यावर आहे, CNG भरतान. कुठल्या गाडीत? फॉर्च्युनर. अरे फॉर्च्युनर म्हणजे CNG? साहेब आहे साहेब, काही करू शकतात. साहेबांच्या मर्सिडीज BMW मध्ये पण CNG आहे. आणि मतदारांना पैसे वाटायला लागतात, मग या असे पैसे वाचवायला लागतात. कोण आहे तो? कोण आहे? अरे लाज वाटत तुला? अरे मतदाराला तू विकत घेतोस? मतदार तुला कोण वाटला? अरे मतदार म्हणजे मतदार राजा असतो. अरे लाज वाटते तुमची मला. इन्स्पेक्टर साहेब, हे माझी माणसं नाही आहेत, हे विरोधी पक्षाची काही चाल वाटते. तुम्ही आमची माणसं नाही आहात. चालू बडा. इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन जा इथून. हे काय बघतो? चल काय हातकड्या लावा. अरे तू काय एवढा मोठा गुंडा आहे का? चल बस मागे. पाटील घ्यायला. मला बायको बसायला लय भीती वाटते. मी लहानपणी पण मी पप्पाच्या बायको बसायचो, असा पकडून बसायचो. पाटील साहेब, मला याच्यावर 2 मिनिटं बोलायचं आहे. काय रे, लागलं का? साहेब, तुम्ही एवढं नालायक माणूस असाल ना, एवढ्या आतल्या गाठीच्या असाल ना, मला नव्हता वाटला. नालायक माणूस, टकलो आयवान. हा, तुझ्या टाकल्यावर टाकला असा भिकून मारील ना, कुत्र्या भीक माग्या. अरे काला गुलाबजामुन. हा, लाज कशी वाटत नाही रे तुला? तुझ्या डोक्याचा नारळ घेऊन आपटून आपटून पोरून टाकील. तुझ्या पोटान सुई गुपसून तुझ्या हवा काढून
करेल तुझ्या कानातल्या केसांनी तुला गोल 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 शक्तिमान सारखा फिरून असा फेकून देईल ना हलकटा. कसा असतं बघ तो, कसा असतं बघ तो नाकतोड्या. अरे राजकारणी हे जाड कातडीचे असतात, त्यांना शब्दांचे आणि शारीरिक वारे सहन करावेच लागतात. जेवढा मोठा निर्लज्ज होशील ना तेवढाच मोठा राजकारणी होशील. आज तू पक्षाला वाचवलेस, पण उद्या तुला पक्ष नक्कीच वाचवेल. जाऊ दे सुमित गाडी, कशाला लाडी गोडी लावायची नाय, गाडी थांबायची नाय. सुसट बुंगाट गोडी फिसकी नको दे टाळी, पिवाची हाय मग डुलायचं हाय. वाराती मागून घोडे डोक्यावर घेऊन जोडे, नाचताय पिंट्या येऊन करताय उलट्या.